ते लवकर बरे होतील. थँक्यू. आपण नेहमी मॅडम ग्रुप मधून मॅजिक डस्ट टाकूया सगळेजण पप्पांसाठी रोज डेली हो. करूया. चालेल. सो आज मी नारायण प्रार्थना घेते, कारण ही एक नारायण प्रार्थना म्हणजे अफर्मेशनच टाकल्यासारखी आहे सकाळी सकाळी. ठीक आहे. तो सगळ्यात आधी join your hands, close your eyes and take a deep breath. एक खोल श्वास घ्यायचा, होल्ड करायचं आणि सोडायचा. जितका जास्त मोठा श्वास घेता येईल तेवढा मोठा श्वास घ्यायचा आहे. पूर्ण तुमचं पोट वर आलं पाहिजे इतका छान श्वास घ्या. श्वास हा पूर्ण पोटामध्ये भरवून घ्यायचा आहे. पुन्हा अगेन वन टाइम होल्ड. धन्यवाद परमेश्वरा. आजच्या या सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात सुंदर विचाराने करते आहे. तुझा आशीर्वाद मला नेहमी असतो आणि माझ्यासोबत सगळे कामं खूप छान होतात. आज आपण नारायण प्रार्थना करणार आहोत. हे नारायणा, तुझा धन्यवाद आहे. तू प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी माझ्यासोबत असतोस आणि त्यामुळं माझा दिवस, माझा हा आजचा दिवस आनंदाने, सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट प्रेम, आदर, सन्मान, प्रशंसा, जॅकपॉट या सगळ्यांनी भरून आहे. हे नारायणा, माझ्या आतमध्ये खूप शक्ती आहे, भरपूर शक्ती आहे, भरपूर शक्ती आहे आणि माझ्याजवळ प्रचंड प्रमाणामध्ये धन संपत्ती आहे. या संपत्तीचा मी नेहमी चांगल्या कामासाठी उपयोग करते. हे नारायणा, माझ्या सभोवताली माझ्या संपर्कात येणारे प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती, जागा, वातावरण, संपूर्ण ब्रह्मांड हे अनुकूल आहे, अनुकूल आहे, अनुकूल आहे. मी कृपाशाली आहे, मी भाग्यशाली आहे. हे परमेश्वरा, तुझी प्रचंड कृपा माझ्यावर आहे, प्रचंड कृपा माझ्यावर आहे, प्रचंड कृपा माझ्यावर आहे. तुझ्या आशीर्वादाने माझं घर सुख, शांती, समृद्धी, प्रेम, यश, कीर्ती या सगळ्या गोष्टींनी भरलेलं आहे आणि पूर्णपणे सुरक्षित आहे, सुरक्षित आहे, सुरक्षित आहे. हे नारायणा, माझ्या जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये मी सफल यश कीर्ती प्राप्त करते, यश कीर्ती प्राप्त करते, यश कीर्ती प्राप्त करते. माझे विचार, माझी वाणी, माझे व्यवहार सकारात्मक आहे, सकारात्मक आहे, सकारात्मक आहे. मी नेहमी खरं बोलते आणि खऱ्या मार्गावर चालते. नारायणा, मला तू स्वस्थ राहण्याचं वरदान दिलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मी पूर्णपणे स्वस्थ आहे, स्वस्थ आहे, स्वस्थ आहे. हे नारायणा, माझं चित्त शांत, प्रसन्न आणि स्थिर आहे. माझा आपसी संबंध माझ्या नातेवाईकांसोबत प्रेम आणि विश्वासाने पूर्ण भरलेले आहे. मी खूप खुश आहे, मी संतुष्ट आहे, मी संतुष्ट आहे, मी संतुष्ट आहे. माझ्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये मी परमेश्वराचं रूप बघते. हे नारायणा, तुझ्या कृपेमुळे मी सप्तसितारा जीवन जगत आहे आणि माझा हा अतिशय सुंदर असा गोल्डन पिरियड चालू आहे आणि हा असा पिरियड आजीवन माझ्यासोबत चालत राहणार आहे, हा मला दृढ विश्वास आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. माझ्या आईसाठी धन्यवाद, जिने मला जन्म दिला, पालन पोषण केलं, वाढवलं. धन्यवाद माझ्या त्या वडिलांसाठी ज्यांनी माझं संगोपन केलं, मला शिकवलं, मला कर्तृत्ववान बनवलं. त्या माझ्या वडिलांसाठी खूप खूप धन्यवाद. परमेश्वरा, आजचा माझा दिवस हा पूर्णत्वाचा दिवस आहे, चमत्कारांनी भरलेला दिवस आहे.
आश्चर्याने भरलेला दिवस आहे. हे परमेश्वरा, आजच्या या आश्चर्यकारक आणि अतिसुंदर दिवसाकरिता मी तुला धन्यवाद देते. चमत्कारानंतर चमत्कार आणि आश्चर्यकारक गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडत आहे. दैवी प्रेम माझ्या मनामध्ये, माझ्या हृदयामध्ये भरलेले आहे. शांती आणि प्रेम माझ्या सभोवताली मी सगळ्यांना देते. प्रेम ही एकच शक्ती आहे जी माझ्यामध्ये आहे आणि त्यामुळे मी प्रेमळ आणि सकारात्मक लोकांनाच माझ्या आयुष्यामध्ये आकर्षित करते. मी सगळ्यांना ज्यांनी मला भूतकाळामध्ये दुखवले त्यांना मी माफ करते आणि ज्यांना मी नकळत माझ्याकडून दुखवलं असेल त्यांची मी माफी मागते. हे परमेश्वरा, माझं हृदय मी अनंत प्रेमासाठी खुले करते आहे. माझे जीवन रोज एक उत्सव म्हणून मी साजरे करते आहे. मी खूप खुश आहे. मी खूप एनर्जी मी भरलेली आहे. मला हे छान शरीर परमेश्वराने दिले. माझे हात पाय चालत आहे. डोळे मी छान बघू शकते. कानाने मी ऐकू शकते. दैवी प्रेम माझ्यातून वाहत आहे आणि माझ्या सर्व इच्छा आधीच पूर्ण होत आहे. मी धन्यवाद देते नवीन दिवसाच्या नवीन संधीसाठी. मी धन्यवाद देते या मॅजिकल दिवसासाठी. माझा दिवस मॅजिकल बनवण्यासाठी. माझ्या चांगल्या आरोग्यासाठी मी धन्यवाद देते. मी ब्रह्मांडाला धन्यवाद देते माझ्या चांगल्या नातेसंबंधांसाठी. मी धन्यवाद देते माझ्याकडे असलेल्या प्रचंड प्रमाणामध्ये जे माझ्याकडे धन आहे त्यासाठी मी खूप खूप धन्यवाद देते. माझं शरीर हे पूर्ण ऊर्जा शक्तीने भरलेलं आहे आणि माझ्या या शरीरासाठी खूप खूप धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मी पद्मपदम भाग्यशाली आहे. परमात्माचा हात सदा माझ्यासोबत आहे. मी अतिशय भाग्यवान आहे. मी खूप खूप कृपाशाली आहे. माझा परमेश्वर सतत माझ्यासोबत असतो आणि माझे सगळे कार्य खूप छान रीतीने पार पडतात. मी माझ्यातून प्रेम रेडिएट करते. माझ्याकडून मी सगळ्यांना प्रेम देते आणि सगळेही मला तेवढंच प्रेम देतात. मी धनाची चुंबक आहे. मी धनावर खूप प्रेम करते. मी पैशावर खूप प्रेम करते आणि पैसा माझ्यावर त्याही पेक्षा जास्त प्रेम करते. मी खूप सुंदर आहे. माझं शरीर सुदृढ आहे. माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव, प्रत्येक सेल, प्रत्येक पेशी ही अतिशय छान प्रकारे कार्य करते. सगळ्या पेशी माझ्या सु- एकदम एनर्जेटिकली काम करतात. थँक्यू, थँक्यू, थँक्यू परमात्मा. थँक्यू सो मच माझ्या या सुंदर शरीरासाठी, हातांसाठी, पायांसाठी. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. माझ्या आतमध्ये बसलेल्या ज्या परमेश्वराला नमन करते मी. माझ्या समोर जे बसलेले माझे सगळे पार्टिसिपेंट आहेत त्यांच्या आतमध्ये बसलेल्या प्रत्येक पार्टिसिपंटच्या आतमध्ये असलेल्या दैवी आत्म्यांना माझं नमन. थँक्यू, 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 थँक्यू सो मच एव्हरीवन. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू. झाली प्रेयर. आता आपण लेसन स्टार्ट करूया. थँक्यू सो मच. दसते माझे खूप खूप आभार, खूप खूप आभार. प्राजक्ता. हाँ मैम. येस. ओके. चला स्टार्ट करायचं. काल मी तुम्हाला एक सांगितलं होतं की एक प्लेसिबो नावाची बुक आहे ना, ही आहे. दिसते. नाही दिसत आहे मॅम. आता ती आता दिसते थोडी. ही प्लेसिबो बुक जी आहे ती जो डिस्पेन्झांची आहे. तर फर्स्ट लेसन मध्येच ना जो डिस्पेन्झांनी कसं त्यांच्या अवचेतन मनावर काम करून, म्हणजे ते 21 इयर्सचे होते तेव्हा त्यांचा ऍक्सिडेंट झालेला आणि त्यांच्या मणक्यांचे जे पूर्ण जे 36 वर्टिब्रा वगैरे ते सगळं डॅमेज झालेलं आणि डॉक्टरने त्यांना सांगितलं होतं की तुम्ही आता कधी चालू शकणार नाही असं आणि तुमचं ऑपरेशन करावं लागेल तेव्हा तुम्ही चालू शकलं तर ठीक, असं त्यांचं मोठं चॅलेंज होतं. तर जो डिस्पेन्झांनी सांगितलं असं काही नाहीये. त्यांनी आपल्या मित्राकडे ते हॉस्पिटलमधून बाहेर निघून मित्राकडे थांबले आणि तिथून त्यांनी फक्त काय व्हिज्युअलाइज केलं की मी छान झालेलो, मी चालत आहे, मी धावत आहे, माझं एक बुक मी लिहिलं आहे, ते खूप प्रसिद्ध झालं, सगळे लोक मला येऊन विचारत आहे की अरे तू असं कसं काय स्वतःला दुरुस्त केलं का. त्यांची ती स्टोरी सगळ्यांशी ते खूप शेअर करत आहे. त्यांनी फक्त
फक्त आणि फक्त या सगळ्या विचारांवर काम केलं आणि स्वतःला या चॅलेंज मधून बाहेर काढलं. आता याच्यापेक्षा अजून मोठी गोष्ट काय होती, की ही जी जो डिस्पेन्स आहे, तुम्ही जर ही बुक याची एखादं तुम्ही युट्यूबवर जरी बघितलं तर तुम्हाला समजेल की विचार म्हणजे किती महत्वाचे आणि विचारांवर काम करून आपण काय मिरॅकल करू शकतो. चलो स्टार्ट. मॅम मी वाचू शकते? हा, वाचू शकते ना. चालेल ना प्राजक्ता? हो मॅम, चालेल ना. थँक्यू मॅम. बाह्य मॅम हे मन पेज, एक मिनिट हा, प्रेरणा. मॅम मॅम, नेक्स्ट पेज आहे, 24 नाही नंबर. वावर वावर वावरत असताना. ते नाही हा, मॅम. हेच करेक्ट. हम्म, यातला सेकंड लास्ट पॅराग्राफ, आपण सर्वजण अमर्याद. ओके. आपण सर्वजण अमर्याद संपत्तीच्या अथांग समुद्रात विहार करतो. तुमचे अंतर्मन तुमच्या विचारांबद्दल अतिशय संवेदनशील असते. हे जाणीवपूर्वक विचार साच्याप्रमाणे कार्य करतात आणि ज्यामध्ये तुमच्या अंतर्मनाचे अमर्याद ज्ञान, बुद्धिमत्ता, चैतन्य आणि ऊर्जा प्रवाहित होत असते. जर तुम्ही साचा अधिक सकारात्मक बनवला तर तुम्हाला या अमर्याद ऊर्जेचा अधिक फायदा होऊ शकतो. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण तुम्ही अंतर्मनाच्या तत्वाचा कसा अवलंब करू शकता याची खरी आणि व्यावहारिक उदाहरणे देतात. जेव्हा तुम्ही या तंत्राचा वापर करायला शिकाल, तेव्हा तुम्हाला गरिबीऐवजी श्रीमंती, अंधश्रद्धा आणि अज्ञानाऐवजी शहाणपण, आंतरिक संघर्षाऐवजी शांतता, अपयशाऐवजी यश, दुःखाऐवजी आनंद, अंधाराऐवजी प्रकाश, मतभेदांऐवजी समरसता, भीतीऐवजी एक मिनिट मॅम. भीतीऐवजी निर्भयता आणि आत्मविश्वास यांचा अनुभव येऊ लागेल. यापेक्षा सर्वोत्तम वरदान काय असू शकते? मी काल कोणत्या पेज? हे केले, डाउनलोड केले, पण का नाही येते हे ते? काय माहिती मॅम. नाही, मलाच नाही माहिती. व्हॉट दुसरं पेज आहे मॅम, काय असू शकते लिहिलेलं. हो, पण नाही दिसत आहे मॅम. मॉर्निंगला मी सगळे डाउनलोड केले पेजेस, पण ते का नाही येऊन राहिले इथे? नाही, हे तर वेगळंच काहीतरी जात. सो आय हॅव टू गो दिस साइड. ओके, आता मला असं जावं लागेल. हा वेट, मॅम, हे आलं. पेज आहे. हा हा. गॉट इट. काय असू शकते? कोणतं पेज आहे? पेज नंबर 25, काय असू शकते? हा. बहुतेक महान शास्त्रज्ञ, कलाकार, कवी, गायक, लेखक आणि शोधक यांना चेतन आणि अंतर्मनाच्या कार्याची सखोल माहिती होती. यामुळे त्यांना आपले ध्येय साध्य करण्याची शक्ती मिळाली. एकदा महान ऑपेरा गायक एनरिको कारोसो स्टेजवर गायला निघाले आणि एकाएकी त्यांना भीती वाटू लागली. भीतीने त्यांच्या घशाचे स्नायू आखडले गेले. जणू त्यांच्या स्वर यंत्राला अर्धांगवायू होऊन ते निकामी झाले होते. ते स्टेजच्या मागे गायकाचा पेहराव करून उभे होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरून घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. थोड्या वेळातच हजारो चाहत्यांच्या गर्दीसमोर ते स्टेजवर गाणार होते. थरथरत कापत ते म्हणाले, "मला गाता येत नाही. सगळे माझ्यावर हसतील. माझी कारकीर्द संपल्यातच जमा आहे." ते त्यांच्या ड्रेसिंग रूममध्ये जाण्यासाठी वळले. मग अचानक ते थांबले आणि ओरडले, "माझ्यातला लहान मी, माझ्यातल्या मोठ्या मी गळा दाबण्याचा प्रयत्न करतोय." ते पुन्हा स्टेजकडे वळले आणि ताठ उभे राहिले. त्यांनी लहान मीला आदेश दिला, "बाहेर जा, जा. मोठ्या मीला माझ्या माध्यमातून गाणे गायचे आहे." मोठा मीचा अर्थ त्यांच्या अंतर्मनाची अमर्याद शक्ती आणि बुद्धिमत्ता. ते ओरडू लागले, "बाहेर जा, बाहेर जा. मी मोठ्याने गाणार आहे." अंतर्मनाने प्रतिसाद दिला आणि त्याच्यातील अमर्याद शक्ती अभिव्यक्त केली. वेळ आल्यावर त्यांनी रंगमंचावर जाऊन दमदार गायन केले आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडले. ओके. तुम्ही आतापर्यंत जे काही शिकलात प्रेरणा, त्यावरून एक तुमच्या मिनिट हा. हा मॅम. दोन दोन मिनिटं थांबत हा. हम्म. हम्म. हे होतं ना कालचा आपला हा होता ना पॅरेग्राफ वरचा हा पूर्ण. हम्म. येस.
येस. सो बाह्यमन अंतर्मन आपण शिकलेलो आहोत, आता कळलेलं आपल्याला की बाह्य. अवचेतन मन आणि चेतन मन. आणि काल आपण शिकलेलो की आपल्याला एक विचार, आपला विचार म्हणजेच एक आपलं हे आहे, सीड आहे, बीज. हम्म. ओके. ते पुन्हा आपल्याला पुन्हा 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 आपल्याला ते रिपीट केले तर ते काय होईल, एक कॉन्क्रीट बनेल, एक लेअर बनेल. आणि लेअर बनली की मग आपले जुने जे लेअरिंग झाली होती, जी आधीचं होतं, ते निघून जाईल. ऍक्च्युली काय असतं, अ, अवचेतन मन जे आहे ते दिसत नाही, इट्स इन द फॉर्म ऑफ एनर्जी. आणि अवचेतन मन हे तुमचं तेच असतं, पण फक्त शरीर चेंज होतं. तुमचं शरीर चेंज होतं. अवचेतन मन त्याच कुठेतरी आठवणी किंवा तेच मागच्या जन्माचं काहीतरी घेऊन तो येत असतो. तर कुठेतरी कुठेतरी त्याचे काहीतरी त्या जन्मातले बिलीफ्स असू शकतात, या जन्मातले बिलीफ्स असू शकतात. मग हे सगळं आपण डिलीट करू शकतो इझिली. ते डिलीट कशाने होईल, जेव्हा आपण रिपीटेड थॉट चांगले पेनिट्रेट करू, चांगलं बीज टाक, पुन्हा पुन्हा ते थॉट आपण जर बोललो तर आपलं माइंड आणखीन फ्लरिश होणार. आणि जुनं जे आहे ते निघून जाणार, कारण ते डिलीट वालं म्हणजे डिलीट होऊ शकते इझिली म्हणून. तर एखादी व्यक्ती समजा त्याच्यामध्ये बीज टाकलं आणि त्याची चांगली देखरेख घेतली, त्याला पाणी टाकलं, त्याला खत टाकलं, तर काय होईल, तुम्हाला छान फळं मिळतील. एका झाडाला तुम्हाला 100च्या ऐवजी 200 फळं मिळेल, जेव्हा तुम्ही त्याला छानपैकी पाणी टाकाल, खत द्याल, त्याची देखरेख कराल, त्याला कंटिन्यू नेहमी नेहमी त्याला माती आहे की नाही त्याला आपण भर देतो त्या झाडाला. त्याप्रमाणे आपल्या मेंदूमध्ये जे विचार आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, रोज अफर्मेशन्स टाकायचे, रोज आपल्याला अफर्मेशन बोलायचे आहे की मी खूप छान आहे, मी सुंदर आहे, माझे केस खूप छान आहे. तुम्हाला काय हवं आहे, माझे डोळे खूप सुंदर आहे, माझी दृष्टी खूप छान आहे, मी छान बघू शकते, माझे पाय चांगले आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, माझा दिवस हा रोज एक नवीन सेलिब्रेशन आहे, माझं आरोग्य छान आहे, माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव हा छान काम करतो, माझ्या प्रत्येक पेशी हा खूप सुदृढ आहे, निरोगी आहे. मग हे कंटिन्युएशन मध्ये तुम्हाला थॉट प्रोसेस तुमची टाकावी लागेल. जितकी जास्तीत जास्त हे, मी खूप सुंदर आहे, मी जे काम करते त्यात मला सक्सेस मिळतं, मी जिथे पैसा इन्व्हेस्ट करते तिथे तो 100% डबल होऊन माझ्याकडे परत येतो, मी खूप उत्साही आहे, माझं शरीर खूप सुदृढ आहे, मी दिवसभर उत्साहपूर्वक काम करते, माझं शरीर मी लवकर हील करू शकते. अशा भरपूर चांगल्या 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 चांगले तुम्हाला वाक्य ते रिपीट करायचे. आणि हे जेव्हा वाक्य रिपीट केले की ते आपल्या बॉडीच्या सेलमध्ये जातात. आणि ते सेल झाले की मग ते तसंच ऍक्ट करायला लागतात. ते सेल त्याप्रमाणे ऍक्ट करतात. आणि काल सांगितलं होतं की एक थॉट जो असतो, जेव्हा ते फायरिंग होतं, न्यूरल फायरिंग म्हणतात त्याला, ते न्यूरल फायरिंग झालं की ते एका विजेसारखं चमकतं. आणि जशी वीज कडकड चमकते त्याप्रमाणे ते आपल्या म्हणजे डोक्यापासून ते खालच्या पायाच्या एकेका नसपर्यंत ते जातं. तेवढं ते एकदम मायक्रो सेकंद मध्ये ते हे होतं. आणि जेव्हा आपण कुठलेही, आज मी प्रेयर जेव्हा बोलली तेव्हा पुष्कळ लोकांनी ऑब्झर्व केलं असेल की मी खूप शांत आणि हळू बोलली, पॉज घेऊन घेऊन. कारण तो जो मी बोललेला जो सेंटेन्स आहे, जो थॉट होता, तो तुमच्या आतमध्ये तो ऍब्सॉर्ब व्हायला पाहिजे ना. तो जेव्हा ऍब्सॉर्ब होईल तेव्हा ते जास्त वर्क करेल. म्हणून आपण जेव्हा अफर्मेशन्स बोलतो तेव्हा हळू, शांत, काम माइंडने बोलून त्याला ऍब्सॉर्ब करायचं आहे. आणि जेव्हा मग ती जी आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड जी आहे ती तयार होईल. आणि ती चुंबकाप्रमाणे, मग मॅग्नेटिक म्हटलं तर चुंबक, आणि तो जेव्हा तुम्ही थॉट बोलता ती जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार होते आणि मग त्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित व्हायला लागतात. सो जे बोललेले शब्द आहे ते मॅग्नेटिक आहे आणि ते मॅग्नेट म्हणजे ते अट्रॅक्ट करते. शब्दांना काय करायचं, ऍब्सॉर्ब करायचं आहे. सबकॉन्शियस माइंड काय असतं, सबकॉन्शियस माइंडला आता समजा आपण थॉट काय बोलतो, मी खूप श्रीमंत आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, किंवा आज जॉब नाही तरी पण नाही मला छान जॉब मिळाला, असं हे जे मी बोलते. आज माझ्या पप्पांसाठी मी बोलते रोज की माझे पप्पा अ, अ, ची प्रकृती छान होत आहे, ते खूप छान आहे. माझं कॉन्शियस माइंड काय म्हणणार मला, कुठे डॉक्टरांनी हे सांगितलं आहे, कॉन्शियस माइंड माझं ते करेल का ऍक्सेप्ट? नाही करणार ना. ते तिथे लॉजिक लावेल. किंवा मी म्हटलं अरे आज तर खूपच ऊन आहे आणि
समजा त्या दिवशी ऊन नसेल कदाचित, आणि मी म्हणते कारण मला काय पाहिजे आहे, सपोज मला पाऊस पाहिजे, तर हा पाऊस पडणार आहे, आता छान वातावरण आहे, असं जेव्हा मी म्हणेल तर कॉन्शियस माइंड म्हणेल की कुठे आहे पाऊस, इथे तर छान कळकळून पडलेलं आहे. किंवा असं जे म्हणजे कॉन्शियस माइंड नेहमी हा 5 इंद्रियावर काम करतो. स्मेल, टच, पाहणे, ऐकणे, याच्यावर काम करतो तो. तो जे ऐकेल तो खरं मानतो. पण सबकॉन्शियस माइंडचं तसं नाही आहे ना. त्याला तुम्ही जे म्हटलं तो म्हणतो ओके, येस बॉस, असं म्हणतो तो. त्याला जर म्हटलं की वाव किती सुंदर वातावरण आहे, किती छान थंडी, ओके तुम्हाला हे पाहिजे का, मग ठीक आहे. ते तसं तसं तो आपल्याला देत जातो. तर सबकॉन्शियस माइंड डिपॉझिट करायचं काम करतो. आणि कॉन्शियस माइंड जो आहे तो त्याच्यामध्ये हे असतं की नाही हे होईल का, अच्छा हे असं आहे का, त्याच्यामध्ये तो लॉजिक टाकत असतो. जे आपले सोबत सोबत जे काही होत आहे आज, आज प्रेझेंट मध्ये जे होत आहे, ते सगळंच आपल्या सबकॉन्शियस मध्ये जे झालेलं आहे पेनिट्रेट थॉट्स त्यामधून येतं. आणि ते जे आहे आपल्याला कमी करायचं आहे, तर आपल्याला चांगले थॉट्स टाकायचे आहे. सो अफर्मेशन्स नेहमी बोलायचे आहे. आता हे मोठे मोठे जे शास्त्रज्ञ होते, कलाकार, कवी, गायक, लेखक, मोठे मोठे सायंटिस्ट आहे, तर यांनी काय केलं, आधी आपल्या अंतर्मनावर काम केलं, आतमधल्या मनावर काम केलं, आणि मग त्यांचं आउटर जे वर्ल्ड आहे ते चेंज झालं. आणि प्राजक्ता, जेव्हा मी हे काही काही मेन मेन सेंटेन्सेस बोलते तेव्हा तू एक असं नोट डाऊन करत जा, आणि मग ते आपण ग्रुपमध्ये टाकूया. जसं काल आपण दीपक सरांनी जे लिहिले होते ते एक छानशी एक्सरसाइज पण टाकली ना, तसेच आपण जे मेन मेन पॉइंट्स आपल्या बुक्समध्ये आपल्याला येतात. अ, जसं हे एक काल आपण टाकलेले की अंतर्मन जे आहे ते एक बागेसारखं आहे. तुम्ही असे जे पॉइंट आहे जिथे ते आपल्याला असं वाटतं की दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, जस्ट नोट डाऊन करायचा, म्हणजे तो आपण त्याच्यानंतर टाकूया पुन्हा ग्रुपमध्ये. ठीक आहे. ओके. या. सो अवचेतन मन काय करतं, डिपॉझिट करतं. तो त्या शब्दांना रिस्पॉन्ड करायला चालू करतं, आणि त्याप्रमाणे आपल्या वातावरणामध्ये ते हार्मोनियस ऍग्रीएबल कंडिशन सुरू होते जेव्हा आपण हे सगळं बोलतो तेव्हा. सो ह्या गायकांनी, मोठ्या मोठ्या कलाकारांनी हेच केलेलं आहे. त्यांनी त्यांच्या अंतर्मनावर काम केलं. त्यांचं अंतर्मन जेव्हा ते व्हॉट इज विदिन दॅट इज काय म्हणतात त्याला, तेवढं तुमच्या बाहेर असतं. जे आत आहे ते एवढंच तुमच्या बाहेर आहे. गॉट इट. आता इथे यांनी एक आपल्याला इन्सिडेंट दिलेला आहे. ऑपेरा गायक होते, ते स्टेजवर गेले, जेव्हा गायला गेले तर त्यांना खूप घाबरल्यासारखं वाटलं. त्यांच्यामध्ये भीती निर्माण झाली, आणि भीती निर्माण झाली तर मग पेशी कशा काम करतील, त्याचप्रमाणे ऍक्ट करतील. मग त्यामुळे त्यांच्या ज्या घशामधले स्नायू होते ते पूर्ण असे आकुंचन पावले, आणि जसं त्यांच्या म्हणजे अर्ध शरीर त्यांचं निकामी झालं होतं. आणि स्टेजच्या मागे गायकाचा पूर्ण असं जमा होता. तर त्यांना खूप घामाच्या धारा येऊ लागले, ते खूप घाबरले, थरथरत कापत ते म्हणाले की नाही मला नाही गाता येणार, म्हणजे माझं सगळं आता, म्हणजे त्यांनी स्वतःच डिक्लेअर केलं की माझं जीवन संपलं आता, आता मला गाताच येणार नाही. आणि जेव्हा मग ते ड्रेसिंग रूम मध्ये जायसाठी निघाले, तेव्हा त्यांना अचानक ते थांबले आणि एकदम ओरडले, माझ्यातला लहान मी म्हणजे कॉन्शियस, माझ्यातल्या मोठ्या मीचा गळा दाबण्याचा प्रयत्न करतो आहे. तेव्हा ते पुन्हा स्टेजकडे गेले, पुन्हा उभे राहिले, त्यांनी पुन्हा आपल्या अवचेतन मनाला कंटिन्युअस मध्ये इन्फॉर्मेशन दिले, आणि छोट्या मनाला सांगितलं तू जा बाहेर, जा बाहेर. मोठा मन म्हणजे अंतर्मनाची तुमची अमर्याद शक्ती आणि बुद्धिमत्ता. अंतर्मनाने प्रतिसाद दिला, त्यांची अंतर्मनाची जी शक्ती आहे ती अभिव्यक्त त्यांनी केली, आणि मग ते पुन्हा स्टेजवर गेले आणि छान प्रकारे बढिया त्यांनी गाणं म्हटलं, आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. तर आपण आतापर्यंत शिकलो आहे, आपल्याला लक्षात येईल की आपल्या मनाचे 2 स्तर आहेत, 2 भाग आहेत. एक जाणीव किंवा काय म्हणतात, तर्क देणारी पातळीवरचं, आणि एक आहे अवचेतन, ज्याला अतार्क म्हणजे तो काहीच त्याला खोट, चांगलं, वाईट नाही समजणारा, आणि त्याप्रमाणे ते प्रतिक्रिया देतं. त्याप्रमाणे ते आपल्या विचाराला, आपल्या स्वरूपाला प्रतिसाद देतं. आणि जेव्हा तुमचं ते मन जागरूक होतं, तेव्हा भीती, चिंता, तणाव, जागरूक मन जे आहे ते जेव्हा जागं होतं, लहान मी, कॉन्शियस माइंड मध्ये नेहमी भीती,
चिंता, तणावाने भरलेलं असतं. हे होईल का? एवढे मोठे ऑडियन्स आहे, तू कसा गाशील? असं होईल, तुला तर ठीक नाही वाटत आहे. हे सगळं काम तो लहान करतो. तेव्हा नकारात्मक भावना आपल्या अंतर्मनात मोठ्या मिला. हे खालचं सेंटेन्स वाच बरं एकदा. दिसतंय का प्राजक्ता तुला? एक सेकंड, हा झालं, दिसतंय. हा, नकारात्मक भावना तुमच्या अंतर्मनात मोठा मी निर्माण करतात. या नकारात्मक जेव्हा तुमचे जागरूक मन कारू सोचा म्हणजेच लहान मी भीती, चिंता आणि तणावाने भरले असते, तेव्हा नकारात्मक भावना आपल्या अंतर्मनामध्ये, तुमच्या अंतर्मनात मोठा मी निर्माण करतात आणि त्या नकारात्मक भावना जागरूक मनाला भीती, शंका, निराशेने भरतात. आता हे काय झालं? जेव्हा मी कंटिन्यू जर सपोज आता एखाद्या व्यक्तीने म्हटलं की नाही, मला हे होत आहे, मला ते होत आहे, मग आता हे काय झालं? अंतर्मन जे आहे तुमचं सबकॉन्शियस माइंड ते ऍब्झॉर्ब करत आहे आणि मग त्याप्रमाणे ते गोष्टी तुमच्यासोबत घडेल. पण याच पेक्षा जर तुम्ही पॉझिटिव्ह चांगलं बोललात, तर तुमच्या अंतर्मनामध्ये ती चांगली गोष्ट जाईल आणि मग त्याप्रमाणे तुम्हाला ते रिझल्ट दिसतील. हा झाला आहे. आता तो रीड करायचा मागचं पेज. हा वाला ना? येस. चलो, स्टार्ट रीडिंग. असे घडते ते ते का मॅम? हम्म. इथूनच असे घडते. हे पूर्ण झालं होतं ना वाचून तुझं? खाली तुम्ही आतापर्यंत जे काही शिकलात ते चालू होतं, पण ते तुम्ही एक्सप्लेन केलं. ओके, एकदा वाचून घे आपण. तुम्ही आतापर्यंत जे काही शिकलात त्यावरून तुमच्या लक्षात येईल की कारुसो यांना मनाचे दोन स्तर समजले होते: जाणीव किंवा तार्किक पातळी आणि अवचेतन किंवा अतार्किक स्तर. तुमचे अंतर्मन प्रतिक्रियाशील असते. ते तुमच्या विचारांच्या स्वरूपाला प्रतिसाद देते. जेव्हा तुमचे जागरूक मन कारुसोचा लहान मी, भीती, चिंता, तणावाने भरलेले असते, तेव्हा नकारात्मक भावना तुमच्या अंतर्मनात मोठा मी निर्माण होतात. या नकारात्मक भावना जागरूक मनाला भीती, शंका आणि निराशेने भरतात. जेव्हा तुम्ही तुमच्या बाबतीत हम्म. जेव्हा तुम्ही तुमच्या बाबतीत असे घडते, तेव्हा तुम्ही देखील कारुसोच्या उदाहरणाचे अनुसरण करू शकता. तुमच्या खोल अंतःकरणातील तर्कहीन अभिव्यक्तींना तुम्ही आणि अधिकाराने. ठामपणे आणि पुढे काहीतरी पूर्ण अधिकाराने म्हणू शकता, गप्प बसा, शांत राहा, मी माझ्याच नियंत्रणात आहे. तुम्ही माझ्या आज्ञेचे पालन केले पाहिजे. मी सांगेन तसंच वागा. जेथे तुमचा संबंध नाही तेथे तुम्ही लुडबुड करू नका. जेव्हा तुमच्या अतार्किक मनाला तुम्ही ठामपणे आणि अधिकाराने आज्ञा द्याल, तेव्हा मिळणारे परिणाम पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तुमचे मन शांती आणि सौहार्दाने भरले जाईल. अंतर्मन हे चेतन मनाच्या अधीन असते, म्हणूनच त्याला अंतर्मन म्हणतात. येस. तर ऑल ग्रेट पीपल, जे मोठे मोठे लोक होते, त्यांनी अंतर्मनावर काम केलं आणि त्याचप्रमाणे हे जे होते कारुसो, यांनाही हे कळलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या आपल्या अंतर्मनावर काम केलं आणि त्या दिवशी ते स्टेजवर गाणं म्हटलं आणि मंत्रमुग्ध होऊन त्यांनी गाणं गायलं. तर अवचेतन मन काय असतं? हे आता आतमधली दुनिया आपली, म्हणजे आपण काय विचार करतो, काय फील करतो, मग ते फील केलं की आपण व्हिज्युअलाइज आणि त्याप्रमाणे इमेज फॉर्म होते ती अंतर्मनामध्ये. आता सपोज मी जर म्हटलं एखादं गुलाबाचं फूल म्हटलं, तुम्हाला गुलाबाच्या फुलाची म्हणजे तुम्हाला गुलाब फूल असं शब्द दिसतो आहे की तुम्हाला गुलाबाच्या फुलाचं पिक्चर तुमच्या डोळ्यासमोर उभं राहिलंय? काय राहिलंय? पिक्चर उभं राहिलंय. येस. मी जर म्हटलं आता काश्मीर, प्राजक्ताला काय आठवलं? आला बर्फ. बर्फ डोळ्यासमोर. येस. येस. आणि ती हाऊस बोट, गेलो आपण हाऊस बोटवर, विदिन अ सेकंद आपण तिथे जातो. मुंबई, समुद्र किनारे उभं राहू, गेटवे ऑफ इंडिया, तिथे जाऊ. मग जेव्हा आपण हा शब्द बोलतो ना, तर आपलं मन त्या जागेवर जातं. त्याप्रमाणे ती म्हणजे
एक चित्र आपल्या डोळ्यासमोर तुरंत निर्माण होतं. सो अवचेतन मन हे इमेजवर काम करतं. हे सेंटेन्स लिहून घे. अवचेतन मन हे इमेजवर काम करतं आणि त्याचा रिप्लिका म्हणजेच ते आपण बघू शकतो. ओके. आणि तसेच आपल्याला रिझल्ट बनतात. आता मी जर म्हटलं आहे माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे, माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे, वा, मग मला काय दिसणार? माझ्याकडे भरपूर पैसे दिसणार. म्हणजेच माझ्या जीवनामध्ये मी काय अट्रॅक्ट केलं आहे? मनी. मग ते माझ्याकडे त्याचा जो रिप्लिका आहे तो येणार. ते कसे येणार, काय येणार, मला याचा विचार नाही करायचा. याचा विचार कॉन्शियस माइंड करेल तर त्याला सांगायचं, थांब, माझ्याकडे आहे पैसे, माझ्याकडे भरपूर येणार आहे पैसे. सो जेव्हा कारुसोवा यांचं उदाहरण मध्ये तेच सांगितलंय की त्यांनी त्याच्या छोट्या मनाला सांगितलं की बिलकुल शांत राहा, काय गरज नाही एवढं चुळबुळ करायची, मला माझं समजतं मी किती छान आहे किंवा काय. त्यांनी त्यांचे अफर्मेशन देऊन स्वतःला त्यांनी स्ट्रॉंग बनवलं आणि त्यावेळेस त्यांनी त्यांच्या अतार्किक मनाला ठामपणे सांगितलं की तुला स्टॉप. आणि त्याप्रमाणे त्यांनी औचित्य मनावर काम करून तिथे गाणं गायलेलं. पुढे दोन्ही मनाच्या कार्यपद्धतीतील मोठा फरक. दोन्ही मनांच्या कार्यपद्धतीतील मोठा फरक. जागरूक मन हे एखाद्या जहाजाच्या कॅप्टन प्रमाणे असते. तो जहाजाला दिशा देतो. तो इंजिनियर रूम मधील लोकांना ऑर्डर देतो. त्यानंतरच ते बॉयलर, उपकरण आणि उर्वरित उपकरणे नियंत्रित करतात. ते कुठे जात आहे हे त्यांना माहीत नसते. ते फक्त कॅप्टनच्या आदेशाचे पालन करतात. जर कॅप्टनने कंपास आणि इतर उपकरणांच्या आधारे चुकीच्या किंवा सदोष सूचना किंवा आदेश दिले तर जहाज भरकटून समुद्रातील एखाद्या खडकावर आदळू शकते. इंजिन रूम मधील लोकांना कॅप्टनच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक असते. कारण तो बॉस आहे. तो काय करत आहे हे त्याला माहीत असले पाहिजे. इंजिन रूम मधील लोक कॅप्टनशी वाद घालत नाहीत किंवा मागे फिरत नाहीत. ते फक्त शांतपणे त्यांच्या आदेशाचे पालन करतात. कॅप्टन हा त्याच्या जहाजाचा मालक असतो आणि बाकीचे त्याच्या आदेशाचे पालन करतात. त्याचप्रमाणे तुमचे चेतन मन हे तुमच्या जहाजाचे कॅप्टन आणि मालक आहे. हे जहाज म्हणजे तुमचे शरीर, तुमचा परिसर आणि तुमच्याशी संबंधित सर्व गोष्टी. चेतन मन त्याच्या श्रद्धा, विश्वास आणि गृहीतकांवर आधारित आदेश देते आणि तुमचे अंतर्मन शांतपणे त्या आदेशांचे पालन करते. ते दिलेल्या आदेशांबाबत शंका किंवा प्रश्न उपस्थित करत नाही किंवा ते कोणत्या आधारावर दिले जात आहेत हेही विचारत नाही. जेव्हा तुम्ही वाचू ना मॅम. हो, एवढं वाचून घे. दिसतंय? हा. जेव्हा एक हो सेकंड. मॅम. जेव्हा तुम्ही लोकांना हं, मला दिसत नाही. ठीक आहे. हा. हम्म. हो. जेव्हा लोकांना जेव्हा तुम्ही लोकांना वारंवार म्हणता मला ते परवडत नाही, तेव्हा तुमचे अंतर्मन तुमचे शब्द खरे करते आणि तुम्हाला पाहिजे असलेली कोणतीही वस्तू पुढचे नाही दिसत आहे मॅम. खरेदी करण्यासाठी करण्यासाठी तुमच्याकडे कधीही पुरेसे पैसे असणार नाहीत याची ती खात्री करते. बस स्टॉप. वाचू मॅम. नको, थांब आता. ठीक आहे. ओके. सो आपल्या मनाच्या कार्यपद्धतीमधला काय फरक आहे, कसं म्हणजे डिफरन्स आहे, तो कसं काम करतो. त्याआधी एक सांगते की आपण जे अफर्मेशन्स बोलतो, जर तुम्ही म्हटलं की मी आज अफर्मेशन बोलली, उद्या नाही बोलली, परवा बोलली, त्याच्यानंतर नाही बोलली, मग 8 दिवस नाही बोलली, मग बोलली, तर तुमचं अंतर्मन काहीच काम करणार नाही तिथे. तुम्हाला तुमचे अफर्मेशन्स, तुमचे पॉझिटिव्ह जे विचार आहे तुमच्या, कंटिन्यू बोलावं लागेल. आणि जेव्हा तुम्ही हे डेली, तुम्हाला दिवसातून 3 वेळा लिहायचं, मग तुम्हाला पुढे ह्या एक्सरसाइज दिल्या जाईल की तुम्हाला काय हवं आहे तुमच्या आयुष्यामध्ये. कुठे चॅलेंज आहे? पैशावर चॅलेंज आहे, जॉबसाठी चॅलेंज आहे, एखाद्या नातेसंबंधामध्ये चॅलेंज आहे, कुठे चॅलेंज आहे. मग त्याच्या एक छान अफर्मेशन्स आपण तयार करून त्या अफर्मेशनला जेव्हा तुम्ही दिवसातून 21 वेळा, 21 दिवस लिहा, तीन तीन 3 वेळा लिहा दिवसातून. जितकं जास्त तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवून कंटिन्युअस जर तुम्ही ते लिहिलं तर मग ते खरं रियालिटी होतं. तेव्हा तुमचे जे ओल्ड बिलीफ असतात एखाद्या पैशाबद्दल म्हणा किंवा नातेसंबंधाबद्दल म्हणा किंवा अं, अजून बाहेरच्या दुसऱ्या कुठल्या वातावरणाबद्दल, जॉबबद्दल,
कुठलाही असू दे, त्याच्यात जेव्हा तुमचे ओल्ड बिलीफ आहे ना, ते तेव्हाच जातील जेव्हा तुम्ही न्यू जे टाकणार ते कंटिन्युअस टाकणार, डेली टाकणार. तुम्हाला हॅमरिंग करावं लागेल, कंटिन्युअस 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 कंटिन्युअस. आणि जेव्हा ते रोज टाकणार आणि जेव्हा ते छानपैकी एकदम मजबूत त्याचा कॉन्क्रीट पाया तयार होईल, तेव्हाच त्या अंतर्मनामध्ये एक म्हणजे ते काम करायला लागेल आणि तसं तसं तुमच्या समोर तुमचे रिझल्ट यायला लागेल. तुम्ही जर म्हटलं मला इतके 2 लाख रुपये महिना माझा मला हवा आहे, जसं माझं आहे की मला 2 lakhs रुपीज पर मंथ पाहिजे. येस, मी लिहिले की येस, मी 2 लाख रुपये महिना कमवत आहे, मी 2 लाख रुपये महिना कमवत आहे, मी 2 लाख रुपये महिना. कंटिन्युअस माझं रिपिटेशन सुरू राहील. मी लिहत जाईन, दिवसातून 4 वेळा 10 वेळा लिहेल. मला पाहिजे आहे ना, मला माझे थॉट्स, कारण की माझ्यामध्ये एक बिलीफ असेल, असंही असू शकते की अरे कशी येईल, कुठून येईल, तू तर घरीच असते, तू काय करते, कुठे जॉब करायला जाते तू, ठीक आहे माझ्याजवळ ट्युशन्स आहे, मग मला कुठून येईल याचा विचार माझं मन करू शकतं ना, कॉन्शियस माइंड टाकू शकतो हा विचार. सबकॉन्शियस माइंड नाही विचारणार मला, पण माझा कॉन्शियस माइंड मला विचारेल कुठून येणार 2 लाख रुपये महिना. काय करतेस तू, ट्युशन्स तर घेते, 10 मुलं तर येतात ट्युशनला, किती देतो एक मुलगा तुला, कशी येतील 2 लाख रुपये, विचारेल ना मला कॉन्शियस माइंड माझं. पण माझं सबकॉन्शियस माइंड मला विचारणार नाही. तो म्हणाल तथास्तु, 2 लाख रुपये महिना मिळाला. आणि मग त्याप्रमाणे ते कसं अट्रॅक्ट करायचं ते काम त्या सबकॉन्शियस माइंडचं आहे. कसे सर्कमस्टन्सेस, कशी परिस्थिती, जर आपण आपल्या विचारावर कंट्रोल केलं तर आपण जग जिंकणार आहोत. विचारांवर कंट्रोल करणे हे तुमच्या हातात आहे. कॉन्शियस माइंड जसं 5 इंद्रियावर काम करतं, मला कुठली गोष्ट पाहायची आहे किंवा कुठली नाही पाहायची आहे, कुठली ऐकायची आहे, कुठली नाही ऐकायची आहे, मी स्वतःवर तेवढं नियंत्रण करू शकते. मी एखाद्या गॉसिप चालू आहे, एखादं भांडण सुरू आहे, मला ते जायचं आहे, पाहायचं आहे की नाही पाहायचं आहे, हा माझा निर्णय आहे ना. मला ते घ्यायचं की नाही घ्यायचं मी ठरवू शकते ही गोष्ट ना. तर मी ते घेणार नाही. इथे माझ्या कंट्रोलमध्ये आहे या गोष्टी, मी त्या विचारांवर कंट्रोल करू शकते. म्हणून विचार आपण कसे करतो त्यावर जास्तीत जास्त फोकस करा. तुम्ही ऑब्झर्व करा की माझा विचार कसा आहे, चांगला आहे, वाईट आहे, यांनी का, या विचारामुळे मला खरं फायदा होणार आहे का. मी जर एखाद्या डिझीज बद्दल चांगला विचार करते की वाईट विचार करते, मला काय त्याच्यातून मिळणार आहे. मी सारखं एखाद्या परिस्थितीबद्दल वाईट बोलते आहे की चांगलं बोलते आहे. कंटिन्यू जर तुम्ही पॉझिटिव्ह थॉट पेनिट्रेट केले तर तुमचे जे ओल्ड बिलीफ आहे, ती जी डिलीट वाली मेमरी आहे ती इझिली डिलीट होऊ शकते, ती ती डिलीट होईल. आणि कंट्रोल जर केलं तर तुम्ही जग जिंकल्यासारखं होईल. तुम्ही जर बघितलं की कमी पैसा, तुम्ही आयुष्यामध्ये समजा कधी पैशाबद्दल काही ऐकलं असेल, पैसा असा असतो किंवा पैसा कमी, म्हणजे किती मेहनत केली तरी पैसा टिकत नाही, हे झालं ते झालं, असं काही जरी ऐकलंय तर काय होईल, तेच बिलीफ तुमचं तयार होईल ना. मग याच्यासाठी आपल्याला चांगलं एक सेंटेन्स तयार करायचं आणि कंटिन्युअस बोलायचं की पैसा तर माझ्याजवळ खूप टिकतो, माझ्या तर पर्समध्ये पैसेच असतात, मी तर जेथे हात टाकेल मला पैसेच भेटतात, मी ज्याला टच करते माझं ते सोनं होतं. इथे हे टेक्निकल काम करायला सुरुवात होईल. तेव्हा आपण कंटिन्युअस विचार करू. आज आणि उद्यासाठी हे काम नाही करायचं, हे तुम्हाला कंटिन्यू 3-3, 4-4 वेळा करावं लागेल. आणि तेव्हा कधी ते तुमच्या अवचेतन मनामध्ये जाईल. एखादा व्यक्ती असतो त्याला असतं की अल्कोहोल वगैरे, म्हणजे ड्रग ऍडिक्ट असतात, काही असतात, आणि त्या लोकांमध्ये मग तेवढं हे नाही राहत. ते आपण म्हणजे ते डिसहार्मनी असते घरामध्ये, वातावरण चांगलं नसतं, सगळं बिघडलेलं असतं, या गोष्टी असतात. आणि त्याला जर म्हटलं तू सोड बाबा, पण नाही, बिलीफ काय आहे आपले, अशी कशी दारू सुटते, माझं स्वतःच बिलीफ होतं माझ्या भासऱ्यांबद्दल, अशी कशी दारू सुटणार आहे. त्यांना तो लोणावळ्याला आणले आहे, त्यांना तिथे त्या रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये जरी टाकलं तरी काही नाही आहे, येईल 2-4 महिन्यानंतर पुन्हा सुरू करेल. हा आपला एक बिलीफ आहे. पण झालं ना ते काम, आमच्याकडचं प्रत्यक्ष उदाहरण आहे की त्यांनी मॅजिक बुक वाचली, त्यांनी त्यांच्या विचारावर काम केलं आणि त्यांनी ती दारू सोडली. सो आपल्याला आपलं माइंडसेट जे आहे ते असं अमिरीचं करावं लागेल. मला जर श्रीमंती हवी आहे, मला जर पैसे हवे आहे, माझं माइंडसेट कसं असेल, मी जर बाहेर गेले आणि मी मग पहिले प्राइस टॅग बघितला, म्हणजे माझं माइंडसेट अमिरीचं नाहीये.
मला प्राइस टॅग नाही बघायचा आहे. ओके, आज ही गोष्ट मी नाही घेऊ शकत, मी उद्या अफोर्ड करणार आहे, त्या गोष्टीला सांगायचं. जसं आपण राजन सरांच्या एका हा खोपोलीला कुठेतरी आम्ही गेलो तेव्हा तिथे त्या ज्या मॅडम होत्या त्या खूप ठेपले वगैरे करून विकतात, त्या कुठल्या तरी त्यांचं नाव मला आठवत नाही. प्राजक्त तुला आठवतं? त्या सरिताबेन कुठल्या काय ते होत्या त्या ओल्ड लेडी, म्हणजे काय शेअरिंग होतं त्यांचं? की एखादी वस्तू ती घ्यायला घेत जाते मार्केटमध्ये आणि ती जर त्यावेळेस तिच्याकडे तेवढे पैसे नसेल तर ती त्या वस्तूला म्हणते, तू मेरे लिए ही है बनी, तू यही रहना, हाँ मैं तुझे लेने आ जाऊंगी. आणि हो मग हो. ती वस्तू मिळते. ती गिफ्ट मध्ये मिळू दे, एखादं तिला डिस्काउंट मध्ये मिळू दे, किंवा कसंही मिळू दे, पण ती वस्तू तिला मिळते. ती असं नाही म्हणत की अरे बापरे किती महाग आहे, मी तर हे अफोर्डच नाही करू शकत, असं ती कधीच म्हणत नाही. तर हे आपल्याला शिकायचं आहे. अमिरीचं माइंडसेट असलं पाहिजे, येस माझ्याकडे भरपूर पैसा आहे, कसा येईल पैसा, कुठून येईल पैसा, नको बाबा ही महागच आहे, आज मी हे खात नाही, मग इथूनच ते म्हणजे इथे पैसा वाचवायचा प्रयत्न, तिथे पैसा वाचवायचा प्रयत्न. त्याला माइंडसेट अमिरीचं माइंडसेट म्हणत नाही, म्हणजे श्रीमंती माइंडसेट नाही म्हणत. सो टॅग न बघता आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा. आपण दिवसातून 3-3, 4-4दा अफर्मेशन्स करा. पैशाचं माइंडसेट ठेवा. येणार पैसा तुमच्या नशिबामध्ये जेवढा आहे येणार येणार, आणि त्याच्यापेक्षा जास्त येऊ शकतो जेव्हा तुम्ही हे अफर्मेशन्स कंटिन्यूस केलेत तर. ओके, सो कुठे होतो आपण? हा, दोन्ही जोपर्यंत म्हण तुम्ही आहे ते जहाजाच्या कॅप्टन प्रमाणे आहे. आणि अ, जहाजाचा जो कॅप्टन असतो तो काय काम करतो? तो इंजिन रूम मध्ये लोकांना ऑर्डर देतो, त्यानंतर बॉयलर वगैरे जे उर्वरित उपकरण नियंत्रित करतं, कुठे जायचं आहे ते त्याला माहित नसतं. ते फक्त कॅप्टनच्या आदेशानुसार काम करतं, जो कॅप्टन म्हणेल ते करायचं. कॅप्टनने कंपास आणि इतर उपकरणाच्या आधारे चुकीच्या किंवा सदोष सूचना किंवा आदेश दिले का जहाज भरकटून समुद्रातून खडकावर आदळू शकतं. पण आदेश दिला आहे ना. इंजिन रूम मध्ये लोकांना कॅप्टनच्या आदेशाचं पालन करावं लागतं, आणि हे बंधनकारक असतं की जे तो कॅप्टन सांगेल ते मला करायचंय. तो बॉस आहे, तो काय करत आहे हे त्याला माहीत असलं पाहिजे. इंजिन रूम मधला लोक त्या कॅप्टन सोबत कंटिन्युअस त्यांचं हे चालत असतं, संवाद चालत असतो. ते मागे नाही फिरत, ते फक्त शांतपणे त्यांच्या आदेशाचं पालन करतात. कॅप्टन हा त्याच्या जहाजाचा एक मालक असतो, आणि बाकीचे काय करतात, फक्त त्यांच्या आदेशाचं पालन करतात. त्याप्रमाणे तुमचं चेतन मन जे आहे ते जहाजाचं कॅप्टन आहे, मालक आहे तो. आणि जहाज म्हणजे आपलं शरीर आहे, आपला परिसर, या संबंधित सर्व गोष्टी चेतन मन त्याच्या श्रद्धे विश्वासानुसार गृहीत धरून त्याप्रमाणे तो आदेश देतो. म्हणजे मी सांगितलं ना, कंडिशन काय आहे, आज माझ्याकडे 2 लाख रुपये महिना मला कमवायचा आहे, पण माझा जो हा कॅप्टन आहे तो काय म्हणेल, आहे का तुझ्याकडे, किती आहे पुरं, किती ट्युशन्स आहे, काय आहे, असं कसं होईल, हा त्याचं होईल ना. हा त्याचा जसा श्रद्धा विश्वास त्याचा आहे त्याप्रमाणे तो आदेश देईल ना. मग ते दिलेल्या आदेशाबाबत शंका किंवा प्रश्न माझं अवचेतन मन उपस्थित करणार नाही. तो काय म्हणेल, ओके, कारण मला कोणी सांगितलंय, कॅप्टननी सांगितलंय ना, त्याप्रमाणे तो विचार करेल. सो शांतपणे आदेशाचं पालन करतो तर अंतर्मन. त्याला माहित नाही काय सांगितलं, माझं जहाज खडकावर नेऊन आदळायला सांगितलंय की मला अजून दुसऱ्या दिशेने जाऊन काय सांगितलंय. म्हणजे माझा विचार आहे, माझा जसा विचार कॉन्शियस माइंड करेल तो आणि सबकॉन्शियस माइंड ओके हा असा, तुला जर तू मशरूम खाल्लं तर तुला खूप मळमळायला होतं ना, तुला ओमेटिंग होते, हे झालं माझं कॉन्शियस माइंडचं म्हणणं. अंतर्मन काय म्हणेल, तथास्तु बॉस, तुम्ही आज मशरूम खाल्लाय, चला ओमेटिंग होणार तुम्हाला. कळलंय हे? सगळ्यांना कळलं ना? अंडरस्टूड? हो मॅम. यो. हो. म्हणजे मला आजचा लेसन खूप आवडलेला, मी हे आधी वाचून ठेवलेला. आणि आता तुम्हाला समजलं असेल की तुमच्या विचारांची किती मोठी ताकद आहे. आज आपण इथे स्टॉप करूया.
एक अजून लास्टचा खालचा तो पॅरेग्राफ सांगते की जेव्हा तुम्ही लोकांना वारंवार म्हणता मला ते परवडत नाही, तेव्हा तुमचं अंतर्मन काय करतं, ते शब्द खरं करतं आणि ती वस्तू, मग त्या वस्तू घेत असताना काय होतं, कधी पैसे अपुरे पडतील, कधी असं होईल की ती वस्तूच राहणार नाही तिथे त्या मार्केटमध्ये, असं काहीही घडू शकतं त्यावेळेस. सो जस्ट ऑब्झर्व युअर थॉट, तुम्ही काय थॉट करता आणि त्याप्रमाणे मग तुमचं आयुष्य बदलेल. तो टुडे वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. बाकी तुम्ही याबद्दल आता तुम्हाला काय समजलं लेसन मध्ये ते सांगा, आणि थोडं इंटरॅक्टिव्ह सेशन असू द्या, कारण की खूप चॅलेंजेस असताना सुद्धा हे अवचेतन मनाची बुक आपण मला, म्हणजे मी कंटिन्यू करते आहे. मला तेवढं एक्सपेक्टेड आहे की माझे पार्टिसिपेंट सुद्धा तेवढे ऍक्टिव्ह असावे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये भरभरून सुख संपत्ती यावी. बस माझा हाच एक हे वाटतं की नाही चला एखाद्याचं तरी हे झालं ना, तरी म्हणजे झाला सक्सेसफुल क्लास. एनीवन हू वॉन्ट्स टू शेअर समथिंग? आणि प्राजक्ता काय टेक अवे तेही सांगू शकते. येस. सो काल जसं एक सेंटेन्स होतं, खरं मला ते अक्षरशः भावलं माझ्या मनाला, की प्रत्येक विचार हे कारण आहे आणि परिस्थिती हे परिणाम आहे. म्हणजे हे मी वाचलं खरं तर मी पुन्हा मॅमला विचारलं सुद्धा होतं की म्हणजे कुठेतरी ते वाचलं आणि माझं हिट झालं मला ते सेंटेन्स. मी मॅमला म्हटलं पण मॅम हे परत एक्सप्लेन करा. मॅमने ते एक्सप्लेन केलं. नेक्स्ट चॅप्टर मध्ये पुन्हा तेच सेंटेन्स वेगळ्या फॉर्मॅटमध्ये आलं. कारण बदला म्हणजे परिणाम आपोआप बदलेल. सो कालचं हे माझं एक बिग टेक अवे होतं. आणि काल दिवसभर म्हणजे मी माझ्या ते स्टिकी नोट्सवर मी जिथे ऑफिसला बसते तिथे लिहून मी ते चिटकवलंय समोर. कारण मला पुन्हा पुन्हा हे अवेअरनेस ठेवायचं आहे की मी जे थॉट्स किंवा जे विचार मी करतेय तेच परिणाम म्हणून, तेच रिझल्ट म्हणून माझ्या समोर येतात आहे. म्हणजे एक माझ्याकडे की आहे की जे समोर परिणाम येतात ते मी बदलू शकते जस्ट बिकॉज ऑफ चेंजिंग माय थॉट्स. सो हे मला रिअलाइज झालं कालच्या सेशन मधून. आजच्या सेशन मधून मी अजून एक स्टेप पुढे गेली आहे की मला समजलंय की माझं जे अवचेतन माइंड आहे ते खरंच किती भोळं भाबडं बोलतात ना, निरागस की पहाड आहे ते. पण हा राईट निरागस बाळ आहे. आगाऊपणा करतं तर माझं कॉन्शियस माइंड करतं. आणि जर ते आगाऊपणा करतं, जसं आपल्याकडे लहान बाळ आहे किंवा कोणी पण आता जसा माझा मुलगा आहे तो आगाऊपणा करायला लागल्यावर मी त्याला ओरडते, त्याला शांत बसवते. सो मग माझा हाच रोल आहे माझ्या कॉन्शियस माइंडच्या बाबतीत सुद्धा. जेव्हा ते आगाऊपणा करायला लागेल, जसं आता आपण त्या गायकचं एक्झाम्पल बघितलं की त्यांना कसं चॅलेंज आलं होतं पुढे स्टेजवर जाण्यासाठी. मग सिमिलर वे आपण सुद्धा ते करू शकतो की जसं की आता म्हणजे मी तर म्हणेल की दिवसात आपण 100 सिच्युएशन अशा फेस करत असतो की जे कॉन्शियस माइंडच्या अंडर कंट्रोल किंवा आपण कॉन्शियस माइंडला सरेंडर करतो. आणि खरंच आहे काल मी विचार करत होती अशा कित्येक गोष्टी होत्या. म्हणजे आता तर मी खूप मल्टिपल गोष्टींमधून जात आहे खरं तर. तर मला ते रिअलाइज होतंय की खरंच आपण किती सहज कॉन्शियस माइंडला सरेंडर करून देतो की अरे हा ठीक आहे ठीक आहे असं. म्हणजे मनातून इच्छा काहीतरी वेगळी असते, माझ्या ऍक्च्युअल इच्छा काहीतरी वेगळीच आहे, बट कॉन्शियस माइंडचं माझ्यावर इतकं कंट्रोल झालंय की मी प्रयत्न सुद्धा करत नाही की जे मला हवं आहे ते मिळवण्यासाठी मी प्रयत्न सुद्धा करत नाही. आणि तेच खरं आज एक की अजून एक की गवसली की आपण कसं कंट्रोल करू शकतो. की आपण ओरडायचंय त्याला की शांत बस तू, मला तुझं ऐकायचं नाहीये, मी तुझं ऐकणार नाहीये. माझी इच्छा नाहीये असं तर आपण बोलायचं नाही. पण आपण आपल्या कॉन्शियस माइंडला शांत बसवलं तर आपल्या अवचेतन मनला आपण जे बोलतो ना ओपन विंग्स, की ओपन अँड रिसेप्टिव्ह मोड मध्ये जर आपण आणलं तर खरंच आहे म्हणजे असं वाटतं की आपण हवं ते मिळवू शकतो. म्हणजे एखाद्याला उडायचं जरी असेल आकाशात तरी ती व्यक्ती उडू शकते जर कॉन्शियस माइंडवर आपण कंट्रोल केलं तर. आणि या बुकमध्ये सांगितलंय की जे कोणी थोर व्यक्ती होते काय सेंटेन्स होतं एक काहीतरी, कवी. थोर व्यक्ती, हा
सगळे जे पण काही व्यक्ती आहेत त्या सगळ्यांचं त्यांच्या सबकॉन्शियस माइंडवर सखोल कंट्रोल असतं. सो मग आपण तरी कशाला ऑर्डिनरी म्हणून राहायचं ना, आपल्याला पण एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी आयुष्य जगायचंय. तर मग हे खूप साधं सोपं थिन लाईन आहे जे आपलं कॉन्शियस माइंड आपल्याला क्रॉस करू देत नाही. बट जाणीवपूर्वक जर खरंच केलं तर खरंच खूप छान आहे. माझं आजचंच एक उदाहरण आहे. सेशन मी 4 वाजता उठले, पण मला थोडे हेल्थमध्ये ब्रेकडाऊन होते. तर मी 4 वाजता उठले, 4:30 वाजता एक दुसरा कॉल असतो तो जॉईन केलं. लिहिलं मी आज एकच पेज लिहिलं कसं बसं. लिहिलंच जात नव्हतं माझ्याकडून. मी बंद करून म्हटलं थोडा वेळ झोपते, कारण आई उठेल 5:30ला, ती उठवेल या हिशोबाने. मी झोपले, तिने मला येऊन 5च मिनिटात उठवलं, कारण तिला असं वाटलं की अरे ही का झोपलीये प्रॅक्टिस करता करता असं. तिने मला उठवलं. तर मग मी तिला सांगितलं अगं मला जरा असं होतंय म्हणून मी झोपलीये, 5:30 वाजता उठव मला जाग नाही आली तर. मग ती मला म्हणाली तुला झोपायचं तर झोप, बरं नसेल वाटत खूप तर मी कीर्ती मॅमला सांगते. म्हटलं नाही, मला उठायचंय, मला बुक करायचंय. आणि मी विचारच करत होते की मी मॅमला सांगते की आज मी रीडिंग नाही करत मॅम. तर प्रेरणा मॅम ज्या कोणी आहेत त्यांनी स्वतःच हा प्रश्न विचारला की मॅम मी रीडिंग करू का. आणि जेव्हा त्या रीडिंग करायला लागल्या ना, तेव्हा मला असं वाटलं की चला आता मी थोडं अजून फोकस करू शकते आज. आणि ती जेव्हा फर्स्ट पॅरेग्राफ त्या वाचत होत्या तेव्हाच मी माझ्या कॉन्शियस माइंडला कमांड देत होते. हे मला आत्ता कळलं सेशन मध्ये, पण मी सांगत होते की नाही, मला सेशन आनंदाने आणि लर्निंग मोड मध्येच कम्प्लीट करायचं. म्हणजे असं नाहीये की कोणाला दाखवायला, मॅमला दाखवायला मी बसलीये की बघा प्राजक्ता किती अटेंटिव्ह आहे. नाही, मला खरं तर खूप छान वाटतंय हे पुस्तक, आणि मला शिकायचंय हे कंट्रोल करणं जे आहे की थॉट्स वरती कसं आपलं कॉन्शियस माइंड वर आपण मात करून सबकॉन्शियस माइंडला खूप कनेक्ट करू शकतो रादर दॅन कनेक्टिंग टू द कॉन्शियस माइंड. आणि म्हणून मी म्हणजे जॅकेट घालून हे घालून मी टोपी बिपी पण घातली होती, पण मी ती काढली. पण मी बसली आहे सेशन मध्ये. सो आणि खरंच आहे खूप पटकन शिफ्ट मला जाणवला. जेव्हा ती फर्स्ट पॅरेग्राफ रीड करत होती तेव्हा सुद्धा कुठेतरी माझ्या माइंड मध्ये होतं मी काय करू, बंद कॅमेरा बंद करून हे करू नाही ते. पण मी म्हंटल नाही, की मला जर म्हणजे साहजिकच आहे, मॅम पण आपल्याला सांगतात ना की कॅमेरे ओपन करा, म्हणजे आपलं जास्त अटेन्शन राहतं त्या गोष्टीकडे. की एखादी गोष्ट म्हणजे कोणीतरी आपल्याला बघतंय तेव्हा आपलं वागणं, आणि कोणीच घरात नसतं तेव्हा ते आपलं बिहेवियर. आपण कसे पण कपडे घालतो, कदाचित आपण नाईट ड्रेस मध्ये पण वावरतो, पण जेव्हा पाहुणे घरी येणार असतात तेव्हा आपण केस विंचरतो, छान आवरतो आणि बसतो. हे अशा काइंड ऑफ असतं कॅमेरा ओपन करून सेशन अटेंड करण्याचं पण. सो हे माझं आजचं टेकअवे आहे या सेशन मधून. प्लस लर्निंग प्लस शेअरिंग पण आहे. एक्सलेंट एक्सलेंट. तेच ते काल मला नंतर आठवलं कॉज आणि ते होतं जे कारण होतं ना. तर मी जस्ट एक थॉट आला मनामध्ये की जेव्हा एखादं कुठलं हेल्थ चॅलेंज असतं तेव्हा आपल्याला डॉक्टर विचारतो ना. डॉक्टरला जेव्हा कारण कळतं तेव्हा तो आपल्याला मेडिसिन देतो आणि मग ती चांगली परिस्थिती म्हणजे तुम्ही पुन्हा पूर्ववत छान होतात. कॉज आणि परिस्थिती, कारण कुठल्याही गोष्टीला कारण असतंच. काहीही घडलं हो. आहे त्याच्यामध्ये एक कारण आहे. आणि आता मला तरी असं वाटतं की मॅजिक बुक लोक अजून जास्तीत जास्त श्रद्धेने करेल. कारण ग्रॅटिट्यूड हे एक उपजाऊ अ, बनवायसाठी आहे. जी जमीन आपली आहे ना, जी जमिनीला उपजाऊ बनवण्याचं काम ग्रॅटिट्यूड करणार आहे. म्हणून ग्रॅटिट्यूडची मॅजिक बुकची प्रॅक्टिस ही कंटिन्युअस होल्ड करून ठेवायची आहे तुम्हाला. ती पण आपल्या Yes. अवचेतन मनावरच काम करते आहे. आणि ग्रॅटिट्यूड ही आपल्या उपजाऊ जमीन बनवणार आणि मग आता आपण आपलं बीज टाकायचं काम करणार आहे या बुकने. ओके. सो Yes. बाकी कुणाला बोलायचं असेल तर ठीक, नाही तर आपण एंड करूया. 32 झाले आहे. मी बोलते मॅम. बोला ना. म्हणजे माझ्याकडे अजून पुस्तक नाही आहे आणि कालचं तर माझं मिस झालं होतं. पण आजच्या लेसन मधून मला पण जसं कीर्ती प्राजक्त मॅम म्हणल्या तसं बरंच काही कळालं. म्हणजे आपण कुठल्याही गोष्टीचा विचार करतो, अं, ते असं होईलच का, मग ते तसं होईलच का, असं आपण विचार करतो.
पण जसं तुम्ही सांगितलं की आपलं दोन मन असतात, त्यातलं एक अंतर्मन आणि एक बाह्य मन. त्यामुळं आपण वरवरच्या मनानं असं निगेटिव्ह विचार घेतो. पण ज्यावेळेला आपण खरंच आतून आपल्या ह्याला ज्यावेळेला विचारतो की बाबा होईल का, त्यावेळेला आपल्याला खरंच उत्तर मिळते की हे होणार आहे आणि तू करू शकतेस. हे हे म्हणजे मला बऱ्याचशा गोष्टी, काय काय गोष्टी आपण किती गोष्टीत निगेटिव्ह होत होतो, पण हे जसं आपण आपल्या मनाला, ते कसं म्हणले, रागवले ना आपल्या मनाला की नाही मला करायचंच आहे, तू आता शांत बस. तसं आपण आपल्या जर विचार मनात निगेटिव्ह यायला लागले, तर आपण आपल्या मनाला हे सांगू शकतो की नाही तू आता शांत बस, मला हे करायचं आहे आणि माझं होणार आहे. हे विचार चांगला पॉझिटिव्ह मला एक आज यातून समजलं. आणि मी नक्कीच पुस्तक, आज मला अवेलेबल होती का मी नक्कीच बघते, ते घेते पुस्तक. कारण खूप गरजेचं आहे पुस्तक असणं आणि हे करणं. आणि प्लीज मॅम आम्हाला थोडासा रोजचा होमवर्क काहीतरी द्या, त्याशिवाय डोक्यात गोष्टी येत नाही. हो, मग आपला मॅजिक बुकचा आहे ना, तो ऑलरेडी आपल्याला रोज करायचाच आहे. मॅजिक बुक मध्ये पण आपलं हेच सांगतात ना, तुम्ही आणि ते कर. लिहा, तुमचे नातेसंबंधासाठी लिहा, तुम्ही मॅजिक मॉर्निंग करा, मॅजिक फूड स्टेप करा. जवळजवळ 8 की 9 प्रॅक्टिसेस आहे ज्या तुम्ही डेली करू शकता. तुम्हाला मी सांगितलं होतं की तुम्ही हा. एक चार्ट बनवा. तुम्ही बनवला का तो चार्ट? हम्म. नाही बनवला ना अजून. तर तो नाही नाही, बनवते. की मला 8 दिवसाच्या 8 हम्म. प्रॅक्टिसेस कुठल्या करायच्या आहे, त्याप्रमाणे त्या प्रॅक्टिस करायच्या. मॅजिकल मॉर्निंग आपण ओके. करू शकतो. मॅजिक बुक नाही सोडायची आहे. हो. मॅजिक बुक तुम्हाला होल्डच करावं लागणार आहे. नाही नाही तसंच नाही. तुमचं अवचेतन मन मन नाही जागृत नाही, ते करते. तसं तुमचं अवचेतन मन जागरूक होऊ शकत नाही, कारण की ते खूप काम चांगलं बरोबर. करतं. ओके. ओके. मी प्रॅक्टिस सांगते तुम्हाला, कुठल्या कुठल्या करू शकता तुम्ही. थांबा एक सेकंड. हा, काउंट युअर ब्लेसिंग, आपलं रोजचे 10 वरदानं लिहिणे. ते लिहितेच आहे. त्याच्यानंतर मॅजिक रॉक प्रॅक्टिस आपण रोज करतो. त्याच्यानंतर हो. हॅव मॅजिकल डे, मॅजिक इन्ग्रेडियंट, मॅजिक मॉर्निंग, मॅजिक एअर हवा. मग आपण रिमेंबर द मॅजिक, मॅजिक डस्ट, मॅजिक मिरर, मॅग्निफिशंट आउटकम, मॅजिक फुटस्टेप. हे सगळं आपण करू शकतो ना डेली. म्हणजे तुम्ही निवडा की तुम्हाला इझिली कुठल्या. मॅजिक फुटस्टेप मी करू शकते, तिथे मी इथून ऑफिसमध्ये गेलेपर्यंत हम्म. माझे मॅजिक फुटस्टेप होते. मॅजिकल मॉर्निंग मला येतं. मी हो. खायला बसली, प्यायला बसली, जेव्हा तुम्ही आता एक काम करा, तुम्ही आता खाय प्यायला जेव्हा कुठे बसता, जेव्हा तुमचं पाणी पिता, मी खूप धनवान आहे, माझं शरीर खूप छान आहे, पाणी पिता पिता, जेवण करता करता, टाका थॉट. कंटिन्युअस प्रोसेस सुरू ठेवा ही तुमची. डेलिबरेटली आठवा. 2 मिनिटासाठी का नाही होईना, आला एक थॉट, पटकीने आपण काय पाणी पितोय, काही ग्रहण करतं, तर तेच टाका थॉट आणि मग ते ग्रहण करा. आता हे काम सुरू करायचं आहे. 2 दिवसानंतर ते एक्सरसाइज आता तुम्ही सांग. ती एक्सरसाइज अशी राहणार आहे की तुम्हाला एकच सेंटेन्स दिवसातून 3 वेळा, 21-21 वेळा लिहावं लागणार आहे. तर तुम्हाला तेवढं करावं लागेल मेहनत. चालेल. ते आता तुम्ही म्हणला ना, मी खूप धनवान आहे, हे मी अशी बोलते बरं का. आणि मी जरा असं कसं आता शॉपमध्ये काहीतरी कामानिमित्त थोडं जाते नाही जाते. पण ज्या पण दिवशी मी संध्याकाळची स्टुडिओ मध्ये जाईल, त्या दिवशी कस्टमर भरपूर येतं. मी काल कस्टमर मिस्टरांना म्हणलं, बघा म्हणलं मी दुकानात आली की कस्टमर कसं येतो. मग मी आहे की नाही म्हणलं धनाची चिंबक. हा, तर असंच मला म्हणतात हो, मी माझ्याकडे दिवसभर भरपूर नसतो काय कस्टमर नाही येतात. आणि येस येस, माझा बिझनेस रोज रोज वाढत आहे. रोजचे रोज नवीन नवीन कस्टमर माझ्याकडे अट्रॅक्ट होत आहे. मी धनाची चुंबक आहे. मी गेल्यावर तर मारे कस्टमरची लाईन लागून जाते. कंटिन्यू म्हणा ना तिथे जाऊन. तो बघा तुमच्यामध्ये वेगवेगळा आत्मविश्वास निर्माण होतो. माझी हेल्थ खूप छान नक्की. आहे. मी स्वतःला मिरॅक्युलसली हेल्प करू शकते. मी हा माझं मॅम. शरीर हील करू शकते. असं कंटिन्युअस बोलायचं. मी तो एक 4 दिवस झाले मॅडम, हेल्थ जरा चॅलेंज आहे त्यासाठी. हा, हेल्थ चॅलेंज मला आहे, त्यासाठी मी जरा काय काय हे करू सांग. काय नाही, तुम्हाला तेच म्हणायचं की थँक्यू फॉर द मिरॅक्युलस. म्हणजे कसं, हा, माझ्या आश्चर्यकारक म्हणजे माझ्या जादुई शरीरासाठी मी खूप धन्यवाद व्यक्त करते. मी स्वतःला लवकर हील करू शकते. मी माझ्या शरीरातले सगळे सेल खूप छान काम करतात. माझे अवयव खूप स्ट्रॉंग आहेत. माझा प्रत्येक बॉडीचा सेल हा खूप छान काम करतोय. असं कंटिन्युअस तुम्हाला म्हणत राहायचं आहे.
अजून भरपूर अफर्मेशन्स आहेत. तुम्ही एक कुठली अफर्मेशन पकडा हेल्थवर. अजून कुणाला? जसं माझं इन्कम कॉन्स्टंटली वाढत आहे, रोजच्या रोज माझं इन्कम वाढत आहे, आणि मी ती मनी म्हणजे माझा मनी मी छान मस्त एन्जॉय करते आहे. अजून काय करू शकतो हेल्थसाठी ना? हा, माझं शरीर, माझ्या शरीरामध्ये रोज रोज छान छान सुधारणा होत आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये जर म्हटलं तर माय हेल्थ इज कंटिन्युअसली गेटिंग बेटर अँड बेटर. म्हणजे माझं शरीर रोज अधिकाधिक छान होत आहे, सुदृढ होत आहे असं म्हणा. आणि तुमच्या शरीरासाठी तुम्ही फक्त तुमचे जिथे कुठे चॅलेंज आहे अवयवामध्ये, हात असो, पाय असो, नाक, डोळे, कान, तुम्ही त्याला सांगा की येस मी माझा जसा हातच आहे. तर म्हणजे चॅलेंज आय डोंट म्हणजे चॅलेंज नाही आहे, बट मला माहिती आहे मला माझे हात चांगले पाहिजे. तर मी काय रोज लिहिते, माझे हात खूप स्ट्रॉंग आहेत, ते सगळे काम इझिली करतात. माझे हात खूप स्ट्रॉंग आहेत, डेली लिहिते मी ही गोष्ट. माझे पाय, कारण हात पाय चांगले तर माणूस कुठेही जाऊ येऊ शकतो. म्हणून मी या दोन व्यक्तींना तर फारच म्हणजे माझे हे दोन वय अतिशय प्रिय आहे, ज्यांना मी कंटिन्युअस अफर्मेशन देतच असते. मी धावू शकते, मी पहाड चढू शकते, मी ट्रेकिंगला जाऊ शकते, माझे पाय खूप स्ट्रॉंग आहेत, माझं हे अफर्मेशन असतं. तुम्ही त्याप्रमाणे तुमचं अफर्मेशन तयार करा. ठीक आहे, चला स्टॉप करूया. थँक्यू सो मच प्रतिभा मॅम फॉर युअर. मॅम मला पण एक शेअर करायचं होतं. हो, बोला की. मी पण हे नेहमी मला पण प्राजक्ता मॅमने सांगितल्याप्रमाणे हेल्थ चॅलेंजेस वगैरे होतं. मी हं. सकाळी मीटिंग स्टार्ट केली, होस्ट केलं, मी लिव्ह केलं आणि नंतर मी 5 मिनिटं 10 मिनिटं थांबले आणि नंतर मी स्वतःला म्हटले नाही मला अटेंड करायचंय, नाही मला ऐकायचंय, आणि मी परत जॉईन केलं आणि मी पुन्हा सेशन अटेंड केलं आणि मला खूप छान वाटलं ऐकून की आपण कसं आपल्या माइंडला चेंज केलं की आपण सगळं काही करू शकतो. मग कोणताही ब्रेकडाऊन असू दे त्यावर आपण ओव्हरकम करू शकतो. आणि आपण जे सेंटेन्स लिहितोय रोज अफर्मेशन 21 डेज साठी, माय लाईफ इज फुल ऑफ मॅजिक अँड मिरॅकल, तर मला भरपूर मॅजिक आणि मिरॅकल्स दिसत आहेत माझ्या लाईफमध्ये. मी परवाचंच उदाहरण देते. मी क्लासला गेले, माझ्या लॅपटॉपची बॅटरी म्हणजे फक्त 18 मिनिटं चालणार असं मला दिसत होतं. मी मिस्टरांना कॉल केला की मी चार्जरही घरी विसरली. मिस्टर म्हटले की माझ्याकडे गाडी नाही, मी येऊ शकत नाही, तू मॅनेज कर. म्हटलं ठीक आहे. मी फक्त ठीक आहे म्हटलं आणि एक्सेप्ट केलं लगेच. तर माझा 1 तास पूर्ण क्लास संपला तरी 7% बॅटरी रिमेनिंग होती आणि फक्त म्हणजे 18 मिनिट दिसत होता आणि तरी क्लास संपल्यावर देखील दिसत होतं की 15 मिनिटं अजून लॅपटॉप चालू शकेल. ते असे खूप वाव. खूप मॅजिक दिसत आहेत. व्हेरी नाईस, बहुत बढ़िया, सही. ट्रू मॅजिशियन. येस येस, त्या खूप छान ऍक्च्युली प्रॅक्टिस करतात प्रतिभा मॅम. हे सगळ्यात सगळ्या तुमच्यासारख्या मेंटॉर्समुळे पॉसिबल होतं आणि सगळ्या जे शेअरिंग ऐकतो सगळ्यांच्या, तर त्यामुळेच मोटिवेट होतो. No, you are a pure इथूनच soul. मोटिवेशन You are मिळतं. very pure soul. Your husband also. I always say that. इवन माझे मिस्टर पण म्हणतात की तुम्ही खूप मॅजिकल फॅमिली आहात. म्हणजे मला ज्याप्रमाणे तुम्ही मदत केली मागच्या वेळेस ना, मी म्हणजे रिअली आय एम व्हेरी ब्लेस्ड. आय एम व्हेरी ब्लेस्ड की माझ्या आयुष्यामध्ये मी खूप छान लोक अट्रॅक्ट केले. हा अनुभव मी पण घेते की मी माझ्याकडे जे क्लायंट्स येतात ते मला खूप समजून घेणारे असतील, अंडरस्टँडिंग असतील आणि मी मॅजिकली त्यांचे हे हेल्थ ब्रेकडाऊन मधून त्यांना बाहेर काढते. तर मी क्लास संपल्यानंतर मी त्यांच्या मागे मागे जेव्हा चालत येते तर त्या म्हणजे असे काही 6-7 स्टुडंट आहेत ते हे साऊथ इंडियन आहेत. तर मी त्यांच्या कॅनडामध्ये कन्नड लँग्वेजमध्ये बोलत असतात. तर मग मी कन्फ्यूज होते, काही शब्द मला कळतात काही नाही. मग दुसरा मला जेव्हा कन्वर्ट करून सांगतो की नाही ते म्हणतात की आधीच्या क्लासमध्ये आम्ही वर्षानुवर्ष करत होतो पण असं असं होत होतं, पण इथे आल्यानंतर ह्या मॅम बारकाईने बघतात, चेंजेस करतात, म्हणून आमचे इंचेस लॉस होत आहेत, आम्ही खूप हॅप्पी आहोत. हे म्हणजे असे रोज मला फीडबॅक ऐकायला मिळत असतात रोज प्रतिभा मॅम, आता तुम्ही तुमचं कन्सिस्टंटली. एक अफर्मेशन टाका छानपैकी. माझ्या जवळ आलेल्या सगळ्या क्लायंट्सला 100% फायदा होत आहे. माझ्याजवळ आलेला क्लायंट्स इझी गोईंग त्यांचा वेट कमी करतोय. माझ्याजवळ आलेला क्लायंट असं टाका सगळे अफर्मेशन तुमच्या क्लासशी रिलेटेड आणि बघा अजून जास्त डबल चमत्कार. येस, थँक्यू सो मच.